जे मागचे वर्ष आहे त्या मागच्या वर्षी तो जो निधी होता तो किती किती कुठल्या कुठल्या विभागाने अखर्चित ठेवला, म्हणजे खर्च केला नाही, त्याबद्दलचा आढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक आमदारांची तक्रार होती की मागचे डीपीओ श्री मस्के यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमित कारभार केला, अनियमित कार्यभार केला। त्यावर प्रधान सचिव नियोजन यांनी श्री मस्के यांच्या कार्यकाळाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी सर्वच आमदार आणि खासदारांनी केली। तसा प्रस्ताव आजच तयार करून आम्ही प्रधान सचिव नियोजनला पाठवणार आहे। यावर्षी 25-26 मध्ये 750 कोटी रुपये आपण खर्च करतो आहे। त्यामध्ये सर्वसाधारण ज्या योजना आहेत 48 विभागाच्या 527 कोटी 48 विभागांना आम्ही दिले आहेत। त्याची विभाग वाईज यादी मी तुम्हाला देतो आहे, ते बुकलेट द्या आणि कुठल्या कुठल्या विभागाला आम्ही कसा निधी दिला आहे। अनुसूचित जाती SC अनुसूचित जातीकरता 102 कोटी रुपये यावर्षी सरकारने मंजूर केले आहे। त्यामध्येही 48 डिपार्टमेंट कसे कसे खर्च करणार आहे त्याचंही नियोजन केलं आहे। अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब याकरता 121 कोटी रुपये यावर्षी मिळालेला आहे। ते कसे कसे खर्च होणार आदिवासी भागात त्याचंही नियोजन आज केलं आहे। हे फक्त पैसा आदिवासी भागात आदिवासी गावामध्ये खर्च करण्याचा आहे। त्यानंतर आपण 5-6 अत्यंत महत्त्वाचे विषय या ठिकाणी घेतो आहे। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि कार्यालयाने सुरू केलं आहे। त्यामुळे जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर अमरावती जिल्ह्याच्या सर्व गावात जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सुशासन या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। सोबत आपण असा निर्णय घेतला अमरावती जिल्ह्यामध्ये की DPCचा 1% पैसा हा वृक्ष लागवडीकरता आपण खर्च करणार आहोत। संपूर्ण जेवढे काही पांढर रस्ते मोकळे करणार आहोत त्यामध्ये मोजणी करून वृक्ष लागवड करणार आहोत। अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहोत। ज्या कामं जिथे इथे सुरू आहेत DPCचे पैसे ज्या कामाला दिले तिकडे 1% पैसे वृक्ष लागवडीकरता खर्च केले पाहिजे। कुठलाही काम असो, कुठलाही निधी असो, 1% पैसा वृक्ष लागवडी खर्च केला पाहिजे असं मॅन्डेटरी बंधनकारक करण्यात आलं आहे। तिसरं एक मेळघाट आरोग्य परिक्रमा, मेळघाट आरोग्य परिक्रमा असं एक अमरावतीच्या शहरामधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मेळघाटामध्ये आठवड्याचे कॅम्प आम्ही लावणार आहोत। मेळघाटमध्ये आठवड्याचे कॅम्प लागतील, खाजगी आणि सरकारी दोन्ही मिळून, आणि ते कॅम्प त्याला मेळघाट आरोग्य परिक्रमा आम्ही म्हणणार आहे आणि हे कंटिन्यूस सुरू राहणार। आणि एक व्हॅनचंही आज त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं आपण सुरू केलं आहे। या जिल्ह्यातल्या 500 महिला बचत गटांना, या जिल्ह्यातल्या 500 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आम्ही देणार आहोत, ज्यातनं महिलांचा स्वयंरोजगार आपण सुरू करण्याचा विचार करतो आहे। आणि 1 लाख अनुदान हे 500 महिला बचत गटांना, प्रत्येक विधानसभेमधल्या 8 विधानसभेमध्ये आपण हे बचत गट आयडेंटिफाय करणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी आणि माविम आणि CO जिल्हा परिषद असं हे स्वयंरोजगाराकरता आम्ही देणार आहोत। सोलर सखी महिलांना तंत्रज्ञावर सौर सहाय्यक, तंत्रज्ञ आणि सौर सहाय्यक, जेवढे आता सोलर पंप लागत आहे,
आदिवासी भागात जेवढे आपण रूफटॉप करणार आहोत, आता मोठं जाळं विणणार आहोत आपण सौर ऊर्जेचं. मग हे तंत्रज्ञ कुठे येतील, सहाय्यक कोण असणार? तर आपण आता अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा हे सुरुवात केलं आहे की पहिली 30ची बॅच आपण तयार केली आहे आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना डिप्लोमा देणार आहे. आणि त्यांना कुठलाही पंप बिघडला सौर ऊर्जेचा, कुठलाही सोलर पॅनलचा रूफटॉप बिघडलं, उद्या सूर्यघर योजना येणार त्यावर हे काम करतील. त्यामुळे सोलर सखी असं एक प्रशिक्षणाचं काम आम्ही सुरू केलं, ज्यातनं प्रत्येक विधानसभेत 30-40 लोक हे सौर ऊर्जा पंप किंवा सौरवर टेक्निशियन आपण प्रशिक्षण देतो आहे. त्याची आता आपण सुरुवात केली आहे. सोबत जे सर्वात महत्त्वाचं, मेळघाटमध्ये 22 गावांना वीज पाहिजे आहे. त्याच्यावर शेवटी आता महाऊर्जाने हे सर्व गावं टेकओव्हर करायला ठरलं आहे आणि 72 कोटी रुपये हे महावितरण परमनंट वीज यांनी प्रस्ताव तयार केला. महावितरणतर्फे 78 कोटीचा प्रस्ताव तयार झाला आणि 22 कोटीचा महाऊर्जाकडनं झाला. तसंच महावितरणकडनं यावर्षी माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी 250 कोटी रुपये अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरता प्रस्तावित केले आहे. त्याचाही त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला. चिखलदरा स्कायवॉक प्रकल्पाला सिडकोशी आज चर्चा झाली आणि सिडकोने साधारण नोव्हेंबर महिन्यात काम चालू करण्याचं ठरवलं. सर्व त्याच्या परवानग्या जेवढ्या तेवढ्या मिळाल्या. आता नोव्हेंबरमध्ये स्कायवॉकचं काम चालू होणार आणि येणाऱ्या मार्च-एप्रिलपर्यंत स्कायवॉक हा पूर्ण तयार होऊन सर्व पूर्ण टेक्नॉलॉजी आणि सर्व परवानग्या, तिथलं विंड प्रेशर ह्याचा विचार करून तयार करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. या ठिकाणी आपण 5 गोष्टीवर जास्त भर देतो आहे DPCमध्ये. पहिलं आरोग्य, म्हणजे हेल्थची व्यवस्था जास्तीत जास्त पैसा याच्यासाठी राखून ठेवणार आहोत. दुसरं शिक्षण, तिथं स्वच्छता, पाणी पुरवठा या विषयाला आपण प्राधान्य देणार आहोत. आणि सुरक्षा, सिक्युरिटी. आपण पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका या CCTV सर्व्हिलन्स खाली आणण्याचाही प्रस्ताव आज आपण तयार करायला सांगितलेला आहे. गृह खात्याच्या मार्वल नावाच्या कंपनीच्या वतीने, गृह खात्याची कंपनी आहे, होम डिपार्टमेंट, की ॲडव्हान्स AI बेस्ड CCTV सर्व्हिलन्स हे सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्याच्या DPR तयार करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. या ठिकाणी सर्वांसाठी घरे योजनेमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व नगरपालिकेचे CO त्यांच्याकडे सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना, 2011 पूर्वी सरकारी जागेवर बसलेल्या सर्व लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. 2011 पूर्वीचे सर्व सरकारी जागेवरच्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणे. आणि अमरावती शहरामध्ये माननीय आयुक्ताला आम्ही सांगितलं आहे, पुढच्या 3 महिन्यामध्ये जे सरकारी जागेवर 2011 पासून आहे त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना, त्याचा PTS प्लेन टेबल सर्वे, सर्व झोपडपट्टीचा प्लेन टेबल सर्वे करायला सांगितलं आहे. आणि सर्व झोपडपट्टींना पट्टे वाटप करण्याची योजना आज आम्ही नियोजन केलं आहे. सोबतच जे खाजगी लेआउट आहे, ज्यांनी 2011 पूर्वी जे लेआउट आता झाले, लोक विकून चालले गेले, तिथे त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट नाही, नियमाच्या बाहेर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी लेआउट मंजूर केले, त्यांना गुंठेवारी कायद्याअंतर्गत रेग्युलाइज करणे, गुंठेवारी कायदा लावून त्यांचा रेग्युलाइज करणे हा निर्णय घेतला. गुंठेवारी कायदा लावून रेग्युलाइज करणे. आणि जे बदमाशी केली आहे, आणि आताही ज्या ठिकाणी बदमाशी सुरू आहे, म्हणजे लेआउटचा नकाशा पास करतात पण स्पॉटवर मात्र ना रस्ता आहे, ना वीज आहे, ना पाणी आहे, त्यांना सर्व लोकांना त्या ठिकाणी जे चुकीचं केलं आहे त्याचे गुन्हे दाखल करण्याकरता त्या लेआउट धारकावर, ज्यांनी खोटं केलं आहे त्या लेआउट धारकावर गुन्हे दाखल करण्याची योजना, त्याचा सर्वेक्षण त्याची महानगरपालिका आयुक्ताला सांगितलं आहे की ज्यांनी खोटं केलं त्यांचा गुन्हे दाखल करा
आणि ज्या लोकांना फसवलं आहे त्यांना कायदेशीर करा. म्हणजे गरीब माणूस जो त्या ठिकाणी लेआउटमध्ये बसला आहे त्याला आपण मात्र काही शास्ती करणार नाही, त्याच्या गुंठेवारी कायद्यात हे करू. पण हे लेआउट डायरेक्ट लोकांना फसवतायत, बोगसपणा करतायत. ADTPचे, टाउन प्लॅनिंगचे, MRTP कायद्याचे, रिजनल प्लॅनचे, DP प्लॅनचे बंधनं तोडून, म्हणजे DP प्लॅनचं बंधन तोडले, MRTP कायद्याचं तोडलं, सारंच चुकीचं केलं आहे. त्या लेआउट मालकावर वाटल्यास चौकशी करून गुन्हे दाखल केले पाहिजे असाही त्या ठिकाणी आम्ही म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण 4-5 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहे. DPCचे 48 डिस्ट्रिक्ट हेडनी पुढच्या 3 महिन्यात त्यांनी कुठे कुठे प्रवास केला याचं प्रेझेंटेशन आणि या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, यांच्या प्रवासात काय आपल्याला आढळलं नेमकं 48 विभागांच्या, त्यांनी 3 महिन्यांनी प्रेझेंटेशन करायचं आहे. आपण हे ठरवलं आहे की अमरावती जिल्हा 2029 मध्ये कुठं असणार आहे याचा प्लान, जसं नागपूरमध्ये आम्ही प्लान केला 2029चं नागपूर, 2035चं नागपूर, 2047चं नागपूर. आता जिल्हाधिकाऱ्यांनी एक एजन्सी नेमून, जसं नागपूरनी कलेक्टरनी केला आहे तसं अमरावती कलेक्टर हे 2029ची अमरावती. त्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार DPCच्या एकूण पैशातनं कसा प्लॅन करायचा, नुसतं नॉन प्लॅन डेव्हलपमेंट करायचं नाही, इथं रोड बांधला तिथे गट्टू लावले असं नाही. 2029ला अमरावती कुठं राहणार, इथल्या लोकसंख्या किती असणार, त्याच्या हिशोबाने काय प्लॅन आहे, 2035च्या लोकसंख्येचा काय प्लॅन आहे आणि 2047च्या लोकसंख्येचा काय प्लॅन आहे, याचा नियोजन आत्ता करणार आहे DPCमध्ये. महत्त्वाचं काम DPCचा हात आहे की येणाऱ्या लोकसंख्येच्या विकासाचं नियोजन काय राहणार, त्याचं आम्ही प्रेझेंटेशन पुढच्या DPCमध्ये, मी DPC लवकरच घेणार आहे पुढची 2 महिन्यांनी. त्या DPCमध्ये पूर्ण अमरावती जिल्ह्याचं, तर नागपूर कलेक्टरनी केला तसं अमरावती कलेक्टरनी करावं अशा सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषद COनी एक त्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रवासाच्या नियोजनाचा ॲप तयार केला आहे. एक सुंदर ॲप आमचे महामुनी तिथले COनी केला आहे. तसं आमच्या जिल्हा परिषद CO यांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काम केलं आहे. पण एक मॅपिंग, नुसतं दौरा केला पण दौऱ्यात काहीच आलं नाही, दौरा केल्यावर त्या दौऱ्याचा त्या ठिकाणी काय दौऱ्यातनं जनतेला त्या ठिकाणी साध्य झालं, दौऱ्याचा केल्यावर त्या दौऱ्यातनं काय त्या ठिकाणी आपण सरकारच्या योजना पोहोचवल्या. तर एकंदरीत दौऱ्यानंतर त्या भागात अधिकाऱ्यांनी काय कुठली त्या ठिकाणी योजना किंवा नियोजन करून आले याच्याबद्दलचाही एक सॉफ्टवेअर आम्ही तयार करतो आहे. मी वारंवार सर्व डिस्ट्रिक्ट हेडला सांगितलं आहे की गावात राहणाऱ्या अधिकारीपर्यंत फेस ॲपवर आणा, कारण गावात अधिकारी किंवा कर्मचारी जिथे नियुक्त केला असेल, जो कर्मचारी ज्या ठिकाणी नियुक्त आहे त्या कर्मचाऱ्यांनी फेस ॲपवर यावं. म्हणजे ज्या ठिकाणी तो नोकरी करतो आहे, कुठलाही कर्मचारी असेल, क्लास 4 to क्लास 1, जे कलेक्टरसुद्धा फेस ॲपवर आहे, ते कलेक्टर ऑफिसला आल्यावर फेस ॲपवर आपला त्या ठिकाणी आपली नोंदणी करतात. म्हणजे ज्या दिवशी जो अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांनी आपली नोंदणी केली पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा त्याचा जिओ फेन्सिंग आहे, ज्या अधिकाऱ्याची नोकरी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी जाऊन करावं लागतं, आपली हजेरी द्यावी लागेल. तर फेस ॲप संकल्पना अमरावतीमध्ये राबवावी ही सूचना मी दिलेली आहे. खास करून बांगलादेशी काही लोक अमरावतीमध्ये आहेत का याचाही तपास, बांगलादेशी लोक अमरावतीमध्ये आहेत का याचा तपास करण्याची सूचना माननीय अनिल बोंडेजींनी दिली. ती आता आम्ही वेगळा बैठक, पुढच्या आठवड्यात मी वेगळी बैठक, याचा हाय पॉवर जी कमिटी आहे, म्हणजे ज्याचं SP, कमिशनर, कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आम्ही सर्व बसणार आहे, याचंही सर्वेक्षण आम्ही करणार आहे. सर्वात महत्त्वाचा जो या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा मुद्दा आहे त्यावरही आम्ही चर्चा केली. एक मागणी आली आहे की सर्व अमरावतीकरांकडनं की आपल्याला विमानाची वाहतूक त्या ठिकाणी, विमान जे आहे अमरावती, कोल्हापूर, गोवा
अमरावती पुणे हैदराबाद, अमरावती पुणे आणि अमरावती हैदराबाद तिरुपती VGF मध्ये व्हायबिलिटी गॅप फंडिंगमध्ये जसं मुंबई सोलापूर झालं तसं हे 3 रूट अमरावतीतून चालू केले पाहिजे. याकरता मागणी DPCने केलेली आहे. त्या मागणीवर प्रस्ताव आज उद्या कलेक्टर 2 दिवसामध्ये कलेक्टर हे आपला प्रस्ताव आपल्या आमचे विमान वाहतूक मंत्रालय आहे त्यांना पाठवणार आहे आणि मग त्याच्यावर पुढची कारवाई आम्ही करणार आहोत. अमरावतीचा जो महत्त्वाचा पूल आहे त्या पुलाबद्दलही चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयाकडे, कारण ती रक्तवाहिनी आहे अमरावतीची आणि त्या रक्तवाहिनीला आता त्या ठिकाणी बंद केल्यामुळं अमरावती थांबल्यासारखी झाली आहे. त्यामुळं पूल तर आवश्यकच होता, कारण तो धोकादायक झाला होता. त्या पुलाचा जास्त वेळ चालवणं आणि मोठा अपघात होणं, जीवहानी होणं काही योग्य नव्हतं. त्यामुळं तो पुलाचं बांधकाम, त्या पुलाचं नियोजन हे करण्याची योजना आपल्याला तयार करायची आहे. त्याच्याही चर्चा झाली आहे. जवळपास 55 विषयावर चर्चा झाली आहे. 55 विषयावर चर्चा झाली. सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले आहेत. आम्ही आज नियोजन केलं आहे. काही पैसा हा DPCतनं, कारण DPCतनं पैशातनं सर्वांचा काही विकास होणार नाही. परतवाडा अचलपूर रोड आहे, एक मोठा रस्ता बांधायचा आहे मेळघाट धारणी, त्याच्याबद्दलही चर्चा झाली. रस्ते जे वाहून गेले पाण्याने पुराने त्याच्याही चर्चा झाली. शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यावरही चर्चा झाली. पंचनामे करून कोणी शेतकरी सुटू नये याबद्दल आम्ही काळजी घ्यायची आहे त्याची चर्चा झाली. त्यानंतर रस्ते जे मोटरेबल नाही आहेत त्याची चर्चा झाली. STची वाहतूक बंद आहे याच्यावरही चर्चा झाली. अमरावती महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याच्या योजनेबद्दलही चर्चा झाली. एकंदरीत सर्वच आमदारांनी आणि मागच्या बैठकीत जे प्रश्न उपस्थित केले होते त्यावरही चर्चा झाली. साधारण DPC ही 6.5 तास आम्ही घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अमरावतीचं योग्य नियोजन करणे, अमरावती शहराच्या लोकसंख्येचे योग्य नियोजन करणे आणि अमरावती शहराला अपेक्षित असलेला विकास महाराष्ट्र सरकार आणि आमच्या सरकारने करणे याबद्दलही या ठिकाणी आम्ही चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की आजच्या बैठकीतून आमचे 48 डिस्ट्रिक्ट हेड, आमचे शहराचे कमिशनर, आमचे तिकडे जिल्हा परिषद CO, कलेक्टर आणि आमचे SP, कारण MDबद्दलही खूप तक्रारी आल्या आहेत. MDच्या रॅकेटबद्दल अमरावती शहरामध्ये रात्रभर काही बार आणि काही हॉटेल चालू राहतात. त्याच्याबद्दलही सांगितलं आहे की जे 1 वाजेपर्यंत, काही लोकांचा नियम आहे 1 वाजेपर्यंत, 1 वाजता बंद झालं पाहिजे. आणि अवैध व्यवसाय ज्या कामाकरता परमिट दिला आहे, ज्या विषयाकरता परमिट दिला आहे त्या विषयाला आपल्याला पूर्ण तेच, ज्या खाद्य परवाना असेल तर खाद्य सुरू असलं पाहिजे. ज्या बाबीकरता जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे कमिशनरच्या शिफारशीने, नाहीतर मी कमिशनर आणि कलेक्टरला सांगितलं आहे असे बार, असे रेस्टॉरंट जिथे अवैध सुरू आहे त्याचे तात्काळ परवाने रद्द करून टाका. परवाने रद्द करण्याची सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कडक या ठिकाणी भूमिका घ्यायची आहे. पोलीस कमिशनरनी कडक भूमिका घ्यायची आहे. जे 11 वाजेपर्यंत ते 11 वाजताच बंद झाले पाहिजे, जे 1 वाजेपर्यंत ते 1 वाजताच बंद झाले पाहिजे. आणि काही झालं तरी 1 वाजतानंतर अमरावतीच्या रस्त्याच्या शहरावर फिरणारे, जे रात्रभर गाड्या घेऊन फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यावरही मी चेकपोस्ट लावायला सांगितले आहे. त्याची बैठक झाली आहे. आमच्या DPC जो 750 कोटी आहे याचा अंतिम म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे आणि 1ही रुपया अखर्चित राहणार नाही यावर्षी. याच्या काळजी आमच्या सर्व विभाग प्रमुखांनी आणि कलेक्टर घेणार आहे. साधारणतः अनेक विषयावर चर्चा झाली आहे. काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुढच्या DPCच्या बैठकीमध्ये आमच्याकडून जो आज थोडासा मिसकम्युनिकेशन झाला तो पुढे होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. अमरावती महानगरपालिका साधारण जवळपास सर्व मिळून एक 130 कोटी वगैरे रुपये महानगरपालिकेला जातील सर्व मिळून. आता पुनर्विलोकन करू,
पण 130 कोटी रुपये साधारण महानगरपालिकेकडे जातील. नाही, आज उत्पादन शुल्काचा आढावा मी घेतला नाही, पण पुढच्या बैठकीत मी 4 विभागाचा आढावा घेणार आहे. एक आरटीओ, परिवहन, नाही, मी आज कडक सांगितलं आहे डीपीसी मध्ये की ज्याचा परवाना 11 वाजेपर्यंत आहे ते 11 वाजेपर्यंतच चालवतील, 1 मिनिटही चालणार नाही. आणि 1 वाजेपर्यंत म्हणजे 1 वाजेपर्यंत, ज्यांचा परवाना 1 वाजेपर्यंत आहे. जर आपण आमच्या लक्षात आणून दिलं तर निश्चित मी स्वतः लक्ष घालेल. कलेक्टरला सांगितलं आहे की जसं सीपीनी रेट केली, तात्काळ दुसऱ्याच दिवशी सीपीनी परवाना कॅन्सलेशनचा प्रस्ताव हा कलेक्टरकडे पाठवला पाहिजे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ, मी डीसीपीला सांगितलं आहे, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ 24 तासाच्या आत तो परवाना रद्द केला पाहिजे. जो अवैध आहे, जो अवैध त्या ठिकाणी करतोय. सर, 1 महिन्यापूर्वी काही परवाने कलेक्टर साहेबांकडे सीपी ऑफिसकडून आलेले ते रद्द झाले का त्यांचे परवाने? नाही, आता ते मला माहिती नाही, पण आज मी डीपीसी निर्देश दिले आहे की 24 तासाच्या आतमध्ये पोलीस कमिशनरकडून आल्यावर 24 तासाच्या आतमध्ये कलेक्टरनी ते रद्द केला पाहिजे. सर, आपण एक गुंठेवारी कायदा थोडा विस्तृत सांगा, कारण किती वर्ष आधी त्यांनी भूखंड घेतला असावा किंवा काय? गुंठेवारी कायद्यामध्ये अनधिकृत झालेला लेआउट अधिकृत करणं, त्यामध्ये आपण साधारण विचार करतो की 2011 पूर्वी जे अनधिकृत लेआउट आहे त्यांना अधिकृत करण्याकरता गुंठेवारी कायद्याचा वापर करतो, पण 2011 नंतर मात्र करत नाही. पण या ठिकाणी आपण विचार केला आहे की ज्या जनतेने प्लॉट घेतला त्या जनतेची काही चूक नाही, ज्यानं घर बांधलं त्याची काही चूक नाही. लेआउट मालकाने त्याला फसवला आहे. त्या लेआउट मालकाला सोडायचं नाही आणि गरीब माणसाला तोडायचं नाही. गरीब माणसाचं घर तोडायचं नाही आणि लेआउटवाल्याला सोडायचं नाही, अशी भूमिका घेतली आहे. आणि त्यामुळं चुकीच्या पद्धतीने लेआउटिंग करणे, चुकीच्या पद्धतीनं एडीटीपीकडून जो मॅप सँक्शन झाला तो मॅप न वापरता भलताच मॅप वापरणे, रस्ते छोटे बांधणे, म्हणजे एकदम कंजेस्टेड सारखा एरिया करून टाकणे. त्यावर आमच्या कमिशनरनी सांगितलं आहे, 3 महिन्याचा वेळ मागितला आहे. 3 महिन्यामध्ये खाजगीमध्ये काय गडबड झाली आहे लेआउटमध्ये त्याचा ते प्रेझेंटेशन करणार आहे. आणि गव्हर्नमेंटच्या जागेवर बसलेले जे लोक आहेत त्यांचाही पट्टे वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप करून ते पूर्ण काम 3 महिन्यामध्ये करणार आहे. नाही, आता मला इथनं गेल्यावर तातडीने मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री चर्चा करावी लागेल. पुढच्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. आता अचानक तेव्हा त्यांच्या आत्ता लक्षात आलं की त्यांनी 2 वर्षापूर्वी पत्र दिलं, पण पीडब्ल्यूडीचा मी आज आढावा घेतला आहे. लवकरच त्या पुलाचं डिझाईन, बांधकाम करण्याची योजना आम्ही तयार करतो आहे. मला वाटतं झाली असेल एखाद्या वेळी. मी आज त्याचा पूर्ण आढावा घेतला, फक्त विषय फायनल केला की अश्विनी वैष्णवजी आणि मुख्यमंत्री, मी एकदा पुन्हा एक बैठक घेतो रेल्वेच्या पुलाची आणि त्याच्या त्यामुळं त्याचा आता मी इथनं गेल्यावर सीईला बोलवतो, पीडब्ल्यूडी चीफ इंजिनियर आणि कलेक्टर आणि सर्व, याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढता आणि त्याला काही नवीन बांधेपर्यंत काही करता येईल का हे बघतो आम्ही. त्याचा काही त्याला सपोर्टिव्ह सिस्टम देऊन, म्हणजे नवीन बांधकाम होतपर्यंत काही त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याला थोडा मी आज काही सांगत नाही, पण नाही, मी जिल्हाधिकारी नाही, तो करणारच आहे आपण. पण जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, आमच्या 5-6 लोकांची टीम तयार करून त्यावर काही जोपर्यंत नवीन होत नाही तोपर्यंत काही उपाययोजना करता येतात का याचाही विचार करतोय. आज काही चर्चेत, आज डीपीसीमध्ये अशी काही चर्चा होत नाही. डीपीसीमध्ये नियोजन होतं, मग त्या विषयाची चर्चा ती वेगवेगळे विभाग करत असतात. आज आम्ही जसं पुलाच सांगितलं, आता पुलामध्ये कलेक्टर, कमिशनर, आमचे एसपी, सीपी आणि आमचे पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर, रेल्वेचे अधिकारी यांची टीम काय आता तात्पुरतं करता येईल आणि परमनंट काय करता येईल या दोन्ही उपाययोजनाबद्दल आता निर्णय आम्ही करतोय. व्हीजीएफ द्यावी लागतं जोपर्यंत त्याला. जसं मुंबई सोलापूरला काही सरकारने पैसे टाकले तेव्हा ते विमान वाहतूक चालू आहे. जे बंद पडले ते काय व्हायबिलिटी नाही आहे म्हणून, जर ग्रँट दिली व्हायबिलिटी ग्रँट तर ते चालू होऊ शकतात.
म्हणून तीन त्या ठिकाणी जे महत्त्वाचे रूट आहे जे मी आता सांगितले ते रूट जर चालू करायचे असतील तर गव्हर्नमेंटला पैसा टाकावा लागेल विमानाच्या मागे तिकीटच्या मागे. म्हणजे लोकांना एवढी तिकीट घेणं काही तेवढा प्रवासी नाही. नाही काही हे जे ATR प्लेन वगैरे आहेत ते अवेलेबल होतात, सोलापूरला अवेलेबल झाले. तर आपण इथे चर्चा करण्यापेक्षा प्रस्ताव तयार केला आज, जर झालं तर चांगलंच आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय म्हणूनच तयार केला आहे. त्याच्यासाठीच एकदा पुन्हा अमरावती या दृष्टीने काय काय फ्लाईटचा वेळ त्या ठिकाणी कमी जास्त करता येईल, व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा पैसा देऊन काही अमरावतीला विमान वाहतूक वाढवण्याचा 3 रूट वाढवण्याचा विचार जो या ठिकाणी आपण अमरावती पुणे आहे हा अत्यंत महत्त्वाचा रूट आहे. अमरावती कोल्हापूर गोवा आहे हा महत्त्वाचा रूट आहे. अमरावती हैदराबाद तिरुपती हा जर सुरू केला तर महत्त्वाचा आहे. शेवटी आपण निगेटिव्ह चालून कसं चालणार आहे. काही पॉझिटिव्ह प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे दिलं तर काही ना काही मार्ग निघतात. त्यामुळे जो काही आज चर्चा झाली ते मी चर्चा सांगितली आहे. हे काही अंतिम निर्णय नाही आहे. आजच्या चर्चेमध्ये काय झालं हे आपल्याला सांगितलं आहे. महानगरपालिकेचं CCTV सर्व्हिलन्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून होत आहे नियोजन. हे मी DPCच सांगितलं आज. मी असं पुढच्या वर्षी नाही म्हटलं होतं. अमरावती शहर CCTV सर्व्हिलन्सकडे आणण्यासाठी मार्वल बेस मार्वल ग्रह खात्याच्या AI बेस कंपनीमार्फत DPR तयार झाला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आपण हे काम करतोय आणि नगरपालिकेच्या DPC कडून करतोय. जसं रामटेक आम्ही केलं काल पूर्ण केलं तसंच सावनेर केलं पूर्ण शहर DPCच्या माध्यमातून. तसं आपण आता अमरावती जिल्ह्यातले एखादा रस्त्याला पैसे कमी देऊ पण सुरक्षितता शहराची ही CCTV सर्व्हिलन्सकडून करणार आहे. रक्तपेढी आणि एक हा जो विषय आला आहे मगाशी माननीय आपले आमदार खोडके साहेबांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ICU एक आणि रक्तपेढी आणि एक रेडिएशन एक सेंटर ते रेडिएशनचं एक या ठिकाणी जे मंजूर झालं पण अजून ते ॲक्टिवेट म्हणजे अजून ते कार्यान्वित झालं नाही आहे. रेडिएशन युनिट तर रेडिएशन युनिट एक ICU आणि एक रक्तपेढी या 3 विषयावरही मी लक्ष टाकणार आहे. पुढच्या आठवड्यात आरोग्यमंत्र्याकडे सांगायचं राहिलं पुढच्या आठवड्यामध्ये अमरावतीच्या एकूण आरोग्य व्यवस्थेवर साधारण दुसऱ्या आठवड्यात आरोग्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहे ज्याच्यातून मनुष्यबळ कमी आहे जो आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि सोबतच स्वच्छतेचं टेंडर हे सेंट्रलाइज त्यांनी केलं आहे. मला प्रकाश आंबेडकरजींनी सांगितलं की सेंट्रलाइज टेंडर केल्यामुळं आता स्वच्छता ही रुग्णालयाची ही स्टेटनी जबाबदारी घेतली आहे आणि 3 विषय महत्त्वाचे रक्तपेढी ICU ही एक युनिट आणि एक युनिट रेडिएशन युनिट या 3 विषयावर मी लक्ष टाकणार आहे. त्यासंबंधी आज चर्चा आली नाही पण पुढच्या 2 आठवड्यामध्ये आरोग्यमंत्र्याकडे जी बैठक आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी कुठल्या विषयावर आरोग्यमंत्र्यांची बैठक पाहिजे आहे कारण दुपारी आरोग्यमंत्र्यांनी कबूल केलं की अमरावतीची बैठक पुढच्या आठवड्यात होईल. त्यात DHO सिव्हिल सर्जन जिल्हाधिकारी महानपा कमिशनर शहर हेल्थ आणि ग्रामीण हेल्थ म्हणून आम्ही सर्व राहणार आहे. आमचे आमदार राहणार आहे तेव्हा त्याचा निर्णय आम्ही करतो. जर वापरला असेल तर पुन्हा आणू. आता वापरला असेल तर वापरू द्या. त्यात आता जे केलं ते केलं. आता त्यात काय दुरुस्त करता येईल मी आधीच सांगितलं. पुढचा जो तुम्हाला जे बसवणार आहे मी तर 2029चं अमरावती 35चं अमरावती 47चं अमरावती आम्ही जे आता याचं प्लॅनिंग करतो आहे ते महत्त्वाचं प्लॅन तुम्हाला आम्ही सादर करणार आहे. आणि एक जसं नागपूर कलेक्टरनी एजन्सी नेमून PMC नेमून पूर्ण जिल्ह्याचा प्लॅनिंग केला व्हिलेज वाईज प्लॅन केला 2047 पर्यंत. नगरपालिका वाईज प्लॅन केला. महानगरपालिकेचा प्लॅन केला. तसा आपण अमरावतीचा करतो आहे. त्याकरता DPCतनं आम्ही जो खर्चही करू काही पैसा पण एकदा प्लॅनिंग करून काम करू. असं नॉन प्लॅन डेव्हलपमेंट नको आहे जिल्ह्याला. डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे याचा विचार आम्ही करणार आहोत. त्यामुळं एकदा आपल्या सर्वांना आज जो काही त्रास झाला आमच्यामुळं ऑक्टोबरमध्ये घेतोय. ऑक्टोबरमध्ये घेऊ. नोव्हेंबरमध्ये घेऊ. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. आणि दुसरं आम्ही 4 स्पॉट आयडेंटिफाय करतोय अमरावती जिल्ह्यामध्ये इको टुरिझम म्हणून. 4 स्पॉट 30-40 कोटी रुपये चांगले स्पॉट डेव्हलप करणे. त्याच्याकरता आम्ही आज फॉरेस्टच्या PCCFशी चर्चा केली तर जिल्हाधिकारी यांनी PMC नेमली आहे आणि एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट काढला आहे.
कोणाचा चांगला प्लॅनिंग करेल, तर 4 किमान स्पॉट यावेळी इको टुरिझममध्ये आम्ही घेतो आहे, जिथनं त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे अमरावती परत आपला मेळघाट हा शनिवार रविवारी फुल राहील, असं चांगले स्पॉट त्या डेव्हलप करतो. स्वच्छतेबद्दल मी सांगितलं आहे की अमरावतीचे झोन करायचे आणि झोन करून वेगवेगळ्या पद्धतीने निविदा काढा. नागपूरमध्ये जसा झोन करायचा नाही, त्यांनी त्या निविदेमध्ये थोडा प्रॉब्लेम आला आहे. झोन वाईज चांगलंच असतं, तुम्ही सेंट्रलाइज करून कधीच करू शकत नाही. म्हणून एकदा कमिशनरने आता तयारी केली आहे, त्यांनी तयारी केलेली आहे, पण जे करतात ते योग्य करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठेही लिकेज राहणार नाही. आणि दुसरं, महानगरपालिकेच्या काही कंत्राटी कर्मचारी आहे ज्यांचा पगार 13,000 रुपये पण 7,000 मिळतात, त्यांना मी सांगितलं आहे की डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंटमधून डायरेक्ट कंत्राटी कामगाराच्या अकाउंटमध्ये पैसा जावा असं मेकॅनिझम करा, जसं महावितरणमध्ये आहे, महाजनकोमध्ये आहे. म्हणजे कंत्राटदाराला पेमेंट केलं की त्याचा बाय डिफॉल्ट हा कंत्राटी कामगाराला पैसा मिळाला पाहिजे. त्यांच्याकडनं 7,000 रुपये देतात, 13-14,000 रुपये इकडून घेतात. हे जे 5,000 रुपये प्रत्येक कर्मचारी कंत्राटी कामगारामागे खातात आहे, याच्याबद्दलचाही प्लॅनिंग आम्ही करतोय. देखिए, हर व्यक्ति को आंदोलन करने का पूरा अधिकार है और सरकार को अधिकार है कि उसके आंदोलन की दखल लेना. हमने दखल ली है, हम लोग दखल ले रहे हैं. और इसके पहले भी मराठा समाज को जो जो हमारी सरकार ने देना था वो सारा देने का प्रयास किया है. 1419 देवेंद्र फडणवीस सरकार, बाद में एकनाथ शिंदे सरकार, बाद में अभी देवेंद्र फडणवीस जी की सरकार. इसके पहले 45 साल का एक रिपोर्ट और इधर हमारा सरकार का रिपोर्ट अगर देख लेंगे तो सारथी से लेकर सभी योजनाएं, सारथी में तो आप देखेंगे कि अभी तक कभी इतनी क्रांति नहीं हुई जितनी क्रांति हुई. 1.5 लाख बच्चों को हमने उद्योजक बनाया. और ईडब्ल्यूएस का भी हमने निर्णय लिया जो केंद्र सरकार ने, जिसमें 10% आरक्षण मराठा समाज के सारे बच्चों को मिलता है. तो जो डिमांड है ओबीसी के आरक्षण से चाहिए. तो हमारी ये स्पष्ट भूमिका है कि किसी का निकालकर किसको देना ठीक नहीं है. 353 जातियों का 18 पगड़ जातियों का ओबीसी समाज है, इनका आरक्षण छीनकर दूसरे को देना या मराठा समाज का आरक्षण को धक्का लगाकर तीसरे को देना, ये ठीक नहीं है. जिनका आरक्षण उनको ही मिलना चाहिए. एससी का आरक्षण एससी को मिलना चाहिए, एसटी का एसटी को मिलना चाहिए, ओबीसी का ओबीसी को मिलना चाहिए. ये हमारी भूमिका है. उस भूमिका के लिए सरकार काम कर रही है. देवेंद्र फडणवीस सरकारनी, एकनाथ शिंदे सरकारनी आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारनी मराठा समाजाला त्याचं सामाजिक सर्वेक्षण झालं, आर्थिक सर्वेक्षण झालं आणि हे सर्वेक्षण करून जे जे काही द्यायचा प्रयत्न करताय आमचं सरकार करताय. आता ओबीसीतनं आरक्षण द्या. 353 जाती ओबीसी मध्ये आहेत, 18 पगड जाती 12 बोलते जरा आहे आणि या जाती आधीच थोडं आरक्षण कमी आहे आणि त्यातनं मग आरक्षण काढून यांना द्या मराठा समाजाला. त्यापेक्षा एकामेकाच्या ताटातलं आरक्षण कमी न करता वेगवेगळ्या समाजाला त्यांचा त्यांचा जे हक्क आहे तो मिळाला पाहिजे. याचा हक्क डावून याला देणे, याचा हक्क डावून याला देणे हे काही योग्य होणार नाही. सरकार याबद्दल योग्य विचार करत आहे आणि त्या ठिकाणी सरकारने यापूर्वीही आंदोलन करताना सांगितलं आहे. इकडे ओबीसी आंदोलन करते आहे, तिकडे मराठा आंदोलन करते आहे, पण कुणाच्याही तटातलं कोणातून काढून या तटात देऊ नये अशी आमची भूमिका आहे. नाही, सरकार तर आमची उपसमिती जी आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहे, यावर ते काम करतायत आणि मराठा समाजाच्या उपसमितीवर यापूर्वी चंद्रकांत दादा पाटीलजींनी मोठं काम केलं. आता राधाकृष्ण विखे पाटीलजी काम करतात आहे. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळात काम केलं. देवेंद्रजींनी तर कायदाच त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा केला. तो उद्धव ठाकरेच्या काळात तो नामंजूर झाला. आता पुन्हा एकदा आमचं सरकार मराठा समाजाच्या करता काम करत आहे. आमची उपसमितीचे जे राधाकृष्ण विखे पाटील आहे ते या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आता याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखून आंदोलन करायचं आहे.
कुठेही कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. उच्च न्यायालयाने काही त्या ठिकाणी आपले नोंदी घेतलेल्या आहे. मला वाटतं की आंदोलनकर्ते सर्व बाबीचा विचार करूनच आंदोलन करतील अशी मला अपेक्षा आहे. ते गुणवंत सदावर्ते साहेबांना विचारा.